टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जे जे वाहन शाळेमध्ये येणार आहे त्या वाहनाला शाळेची परमिशन घ्यावी लागणार आहे। त्याच परमिशन बरोबर आरटीओची परमिशन सुद्धा आरटीओची परमिशन घ्यावी लागते। याकरता महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन दिले आहेत। विद्यार्थी सुरक्षेचा कायदा सुद्धा पास झाला आहे। ॲक्च्युअली पालकांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की आपण ज्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो त्याला आरटीओची परमिशन आहे का, शाळेला त्याला परवानगी दिलेली आहे का। जर दिलेली असेल तर ती सुरक्षित आहे असं मला वाटतंय, आणि जर दिलेली नसेल परमिशन तर ते अनाधिकृत आहे। अशा अनाधिकृत याच्यामध्ये बसवू नये। PNG आणि CNGच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की अनेकदा स्फोट झाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचंच आहे। म्हणून आरटीओच्या माध्यमातून शासनाने ऑलरेडी कायदा केला आहे, तर आरटीओने त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। ट्रॅफिक पोलिसचंही त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, शाळांचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे। आपलं वाहन सुरक्षित आहे का मुलांच्या दृष्टीने ते पण पाहिलं पाहिजे। एखादा अपघात घडला की त्यातून मग मात्र कुठतरी परिणाम त्याचा वेगळाच होत असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।